देशामध्ये खळबळ उडवणाऱ्या अमरावती हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय। नुपूर शर्मा यांच्या भूमिकेचं समर्थन केलं म्हणून अमरावतीतले मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हेंची हत्या करण्यात आली होती आणि या हत्येचा मास्टरमाइंड असलेल्या इरफान खानला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत। इरफान खान हा रहबर नावाची एक एनजीओ चालवतो। त्यानंच आरोपींना उमेश कोल्हे यांची हत्या करण्याचा आदेश दिला होता हे समोर आलंय आणि त्यानंतर आरोपींनी 21 जून रोजी उमेश कोल्हे यांची हत्या केली होती। दरम्यान हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे त्यावर नजर टाकूयात रिपोर्टच्या माध्यमातून। नुपूर शर्मांच्या समर्थनाच्या पोस्टमुळे 2 हत्या। 21 जूनला अमरावतीत मेडिकल व्यावसायिकाची हत्या आणि 28 जूनला उदयपूरमध्ये टेलर कन्हैयालालची हत्या। हत्येचा पॅटर्न एकसारखाच आणि कारणही। तारीख 21 जून 2022, वेळ रात्री 10:09। स्थळ नूतन कन्या शाळा गल्ली, अमरावती। रात्रीच्या अंधारात गाडीवर 3 जण येतात। प्रत्येकाच्या तोंडावर मास्क आणि काही मिनिटांमध्ये तिथून एका जखमी व्यक्तीला नेलं जातं। ही गोष्ट आहे मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हेंची। 21 जूनच्या रात्री उमेश कोल्हे आपलं मेडिकल स्टोअर बंद करून घरी निघाले होते। नूतन शाळेच्या गल्लीत ते पोहोचले। तिथं 3 जण आधीच दबा धरून बसले होते। त्यांनी धारदार शस्त्रांनी कोल्हेंवर हल्ला चढवला आणि त्यांची हत्या केली। पहिल्या दिवशी असं वाटलं की केवळ लूटमार करण्याच्या हेतूने त्यांनी हत्या केली, पण आज 12 दिवसांनंतर या प्रकरणात सर्वात मोठा खुलासा झालाय। त्या प्रकरणाचा सर्व अनुषंगानं तपास केला असता असं आमच्या निदर्शनास आलं आहे की उमेश कोल्हेंनी जी नुपूर शर्मांच्या समर्थनात पोस्ट सोशल मीडियावरती केलेली होती त्यामुळेच हे प्रकरण घडलेलं आहे। उमेश कोल्हे यांच्या कुटुंबियांनीही व्हायरल पोस्टमुळेच घातपात झाल्याची शंका व्यक्त केली आहे। हाँ भैया के कुछ मैसेजेस थे नुपूर शर्मा के बारे में, जो उन्होंने एक जनरल जैसे हम किसी को भी फॉरवर्ड करते हैं वैसे कुछ ग्रुप्स में उन्होंने ग्रुप में फॉरवर्ड किए थे। वो जो आपको लगता है कि ये सब मैसेज फॉरवर्ड करने की वजह से ये सब हुआ है? अभी तो ऐसा ही लग रहा है, क्योंकि अभी तक के हमें तो दूसरा कोई कारण नज़र नहीं आ रहा है कि जिससे हमें ऐसा लगे कि उनके ऊपर कोई जानलेवा हमला हो सकता है करके। सध्या धार्मिक वक्तव्यांवरून नुपूर शर्मा वादात आहे। त्यांच्या समर्थनात पोस्ट केल्यामुळे ही हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या प्रकरणात आतापर्यंत 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे। मुदस्सिर अहमद शेख इब्राहिम, शाहरुख पठाण हिदायत खान, अब्दुल तौफिक शेख तस्लीम, शोएब खान साबिर खान, आतिब रशीद आदिल रशीद आणि युसुफ खान बहादूर खान अशी त्यांची नावं आहेत। यांच्यातला एक जण अजूनही फरार आहे आणि सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे यातल्या बहुतेक आरोपींची वय ही 25 वर्षांपेक्षा कमी आहे। 10 लोकांना पण धमक्या आलेल्या आहे की नुपूर शर्माचा तुम्ही सपोर्ट केला तर हे करू, माफीनामा द्या, अनेक काही तक्रारी केल्या त्यांनी सांगितलं। ज्यांना धमकी आली असेल तर पोलीस स्टेशनला त्यांनी कंप्लेंट दिल्यानंतर त्यांना योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल। घाबरण्याचं कोणतंही कारण नाही। तिकडे केंद्रीय गृह खात्यानं या प्रकरणाचा तपास एनआयए करणार असल्याचं स्पष्ट केलंय, तर भाजपसह स्थानिक आमदारांनी काँग्रेसवर टीका केली आहे। ज्या लोकांचं ऐकून त्यांनी त्या घटनेला रॉबरीची केस म्हणून सांगितलं, खऱ्या अर्थानं एनआयए आता पर्दाफाश करेल। महाविकास आघाडीची सरकार असताना ही घटना झाली। अमरावतीमध्ये ही वाढता दहशतवाद जो निर्माण झालेला आहे 2.5 वर्षाच्या काळामध्ये, त्याचा कठोरपणे नष्ट करणं हे पोलिसांचं काम आहे। उमेश कोल्हे यांची हत्या, यांचा निघृण खून हा नुपूर शर्मा यांना समर्थन दिले म्हणून झाला असल्याची शंका आणि भीती देखील ही नागरिकांच्या मनामध्ये आहे। आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। तिकडे सर्वोच्च न्यायालयानं नुपूर शर्मांनाही फटकारलंय। दिल्ली पोलिसांनी त्यांना समन्स बजावलंय, पण त्यांच्या समर्थनाच्या पोस्टमुळे 2 निष्पाप व्यक्तींची हत्या झाली आहे हेही तितकंच खरं आहे। अमरावतीहून प्रणय निर्माणसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।